नमस्कार शिक्षक मित्रांनो, अध्ययन अध्यापन प्रक्रिया करीत असताना आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। आता यामध्येही जेव्हा आपण गणिताचे अध्यापन करतो त्यावेळेला आपल्याला बेरीज आणि वजाबाकी या संकल्पना शिकवाव्या लागतात, परंतु यामध्येही वजाबाकी ही संकल्पना जास्त मुलांना अवघड वाटते। तर आज आपण इथे बघणार आहोत की 0 ते 4 अंकांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करणे। आता ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या कृती इथे घेणार आहोत। तर ह्या काय काय कृती आपण वर्गामध्ये घेऊ शकतो ते आज आपण इथे बघणार आहोत। तर बघूया। उदाहरणादाखल आता माझ्या टेबलवर ह्या 4 गाड्या मी ठेवलेल्या आहेत आणि हे उदाहरण मी माझ्या वर्गातील मुलांना देणार आहे। तर बघूया। बालमित्रांनो, बघा, आपल्या वर्गातला ओम आहे ना, या ओमकडे ह्या 4 गाड्या आहेत बरं। आणि आता ओमचे वडील सकाळी ऑफिसला निघालेले आहेत। मग त्यांनी काय केलं, यामधली ही एक गाडी ऑफिसला ते घेऊन गेलेले आहेत। मग आता मला सांगा किती गाड्या उरलेल्या आहेत? 3। अगदी बरोबर। पण थोड्या वेळाने काय झालं, ओमची ताई आली आणि ओमच्या ताईला सुद्धा कॉलेजमध्ये जायचं होतं। मग ताईनी सुद्धा एक गाडी यामधली काढली आणि ती कॉलेजला गेली। मग आता किती गाड्या राहिलेल्या आहेत टेबलवर? 2 गाड्या। अगदी बरोबर। का थोड्या वेळाने ओमचे काका आले, त्यांना बाजारात जायचं होतं। त्यांनी सुद्धा यापैकी एक गाडी घेऊन ते बाजाराला गेले आणि ही गाडी अशा प्रकारे यातून निघून गेली। त्यानंतर आता किती राहिल्या आहेत? एकच राहिली। आणि आता काय गंमत झाली, ओम शाळेत जायचाच राहिला होता। मग आई काय म्हणाली, ओम चल तुला शाळेत घेऊन जाते। आणि ही जी राहिलेली गाडी होती यामध्ये बसून ओम आणि ओमची आई सुद्धा शाळेला निघून गेली। मग बालमित्रांनो, आता मला सांगा इथे किती गाड्या राहिल्या आहेत? काहीच नाही। काहीच नाही म्हणजेच 0 गाड्या राहिलेल्या आहेत। आता आपण इथे बघतोय की शिक्षक मित्रांनो, आता मला आपल्याला या कृतीबद्दल सांगायचं आहे की आपण ही कृती वजाबाकी ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी घेतलेली आहे। परंतु आता आपल्याला विद्यार्थ्यांना वजा म्हणजे काय हे आपल्याला समजावून सांगावं लागेल। तर वजा या शब्दाचे अर्थ आपल्याला विद्यार्थ्यांना सांगावे लागतील। वजा म्हणजे काय? काढून टाकणे, उणे करणे, बाजूला काढणे, या अशा पद्धतीचे सर्व वजा या संकल्पनेशी संबंधित सर्व शब्दांचं आपल्याला विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल। तर यानंतरची कृती आता आपण बोर्डवर ही वजाबाकी प्रत्यक्ष लिहून विद्यार्थ्यांना सांगू शकतो। बघा तर बालमित्रांनो, आता आपल्याजवळ किती गाड्या होत्या बरे? ओमच्या घरी 4 गाड्या होत्या। मग 4 मधून ही एक गाडी बाजूला गेली, ओमच्या वडिलांनी ऑफिसला नेली। म्हणजे मग किती गाड्या राहिलेल्या आहेत? 3। मग आता 3 गाड्या राहिल्या आहेत। मग 3 पैकी आणखी एक गाडी कोणी नेलेली आहे? ताईनी। म्हणजे 3 मधून ही सुद्धा एक त्यामधून गाडी गेली। तर किती राहिले? 2 राहिल्यात। आणि 2 मधून पुन्हा एक गाडी बाहेर नेल्या गेली, काकांनी नेली। तर आता किती राहिली आहे? 1 गाडी। आणि ही जी उरलेली गाडी होती ही गाडी सुद्धा ओम आणि ओमच्या आईने शाळेत जाण्यासाठी वापरली। म्हणजेच आता किती राहिले इथे? 0। तर अशा पद्धतीने आपण ही वजाबाकी इथे विद्यार्थ्यांना मूर्त वस्तूंचा वापर करून दाखवलेली आहे। शिक्षक मित्रांनो, अशाच प्रकारच्या विविध कृती आपल्याला आपल्या निपुण भारतच्या पेटीमध्ये जे विविध वस्तू दिलेल्या आहेत त्यांचा वापर करून सुद्धा घेता येईल। आणि निश्चितच या अध्ययन अनुभवांचा वापर जर आपण वर्गामध्ये केला तर वजाबाकीसारखी क्लिष्ट संकल्पना आपण विद्यार्थ्यांना सहजपणे समजावून सांगू शकू। मला आशा आहे आपल्याला ही कृती आवडली असेल, आपण याचा वापर कराल। धन्यवाद।